गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स 2चं तिसरं युनिट सर्कल सुरू करणार आहे. या युनिटमध्ये जे पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत ते आहेत सर्कल्स पासिंग थ्रू 1 2 3 पॉईंट्स, सर्कल्स टचिंग ईच अदर, सेकंड अँड टँजंट्स, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सेकंड टँजंट अँगल थेरम, थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड. पहिल्यांदा आपण सर्कल जे काही कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी शिकलो आहे त्याला रिकॉल करणार आहे. यू आर फॅमिलियर विथ द कन्सेप्ट्स रिगार्डिंग सर्कल लाईक सेंटर. व्हॉट इज सेंटर ऑफ द सर्कल? अ फिक्स पॉईंट फ्रॉम विच ऑल द पॉईंट्स ऑन दिस सर्कल or circumference of the circle are equidistant. What is radius? Distance between any point on the circumference of the circle and center of the circle is called as radius. What is diameter? It is the longest chord of the circle. And what is chord? The segment joining any two points on the circumference of the circle, it is called as chord. Interior area of the circle, the area which is inside the circumference of the circle, it is interior. The area which is outside the circumference of the circle is called as the exterior of a circle. Now we will see what is congruent circles. Which two circles are known as congruent circles? Circles having same radii, they are known as congruent circles. Now what is concentric circles? Circles with different radii but the same center, they are known as concentric circles. And what is intersecting circles? Circles touching each other in two distinct points, they are known as intersecting circles. इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला मागच्या वर्षी शिकलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिकॉल करायच्या आहेत. रिकॉल अँड राईट थेरम्स अँड प्रॉपर्टीज विच आर युजफुल टू फाइंड द सोल्युशन ऑफ द अबोव प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय गिवन आहे इथे? डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. DE which is the chord of the circle is 16 सेंटीमीटर and find CF. CF काढायचं आहे आपल्याला. इथे the perpendicular drawn from the center to a chord. आता याच्यासाठी ज्या प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत त्या प्रॉपर्टीजमधली सगळ्यात पहिली प्रॉपर्टी येईल perpendicular drawn from center to the chord is perpendicular to the chord. Also it bisect the chord. Perpendicular drawn from center to a chord bisect the chord. chordला bisect हा करतो. या दोन प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण काय करू शकतो? या ठिकाणी हे थेरम इथे CF ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. DE जो दिलेला आहे त्याचा हाफ घ्यावा लागेल आपल्याला. डायमीटर ऑफ सर्कल 20 सेंटीमीटर आहे. डायमीटरच्या हाफ रेडियस घ्यावा लागेल आणि पायथागोरस थेरम वापरून आपण काय करू शकतो? अबोव प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पुन्हा. इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट QR इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर O. P इज द मिडपॉइंट ऑफ द कॉर्ड QR. QR 24 आहे. OP 10 आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. टू फाइंड द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम राईट द थेरम्स दॅट आर युजफुल. इथे सुद्धा पुन्हा रेडियस काढायचं आहे. जर रेडियस काढायचं असेल तर इथे आपल्याला PR आणि OPR हा ट्रँगल पाहिजे आणि पायथागोरस थेरम आपल्याला त्यामध्ये वापरावं लागतं. इथे सुद्धा आपण जी प्रॉपर्टी वापरणार आहे ती प्रॉपर्टी आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑर द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड and therefore we can use Pythagoras theorem, and by using the theorem we can find the radius of the circle. In activity 3 again आपल्याला पुन्हा काय केलेलं आहे? कॉर्ड AD आणि कॉर्ड AC कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये आपल्याला इथे दोन प्रॉपर्टीज लिहून दिलेल्या आहेत. यापैकी कुठली प्रॉपर्टी इथे वापरावी लागते ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रॉपर्टीज आहेत the chords which are equidistant from the center are equal in length. chord AD आणि chord AC congruent दाखवायचं आहे. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे congruent chords of a circle are equidistant from the center. या दोनपैकी इथे DAB आणि CAB हे दोन्ही अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. नॅचरली जर कॉर्ड्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर हायपोटेन्यूस साईड टेस्ट या ठिकाणी वापरावी लागते आणि
त्याच्यासाठी अजून एक जी साईड कॉन्ग्रुएंट आहे ती साईड येते या ठिकाणी SM, म्हणजेच कॉर्ड्स द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. ही प्रॉपर्टी आपल्याला इथे वापरावी लागेल. नाऊ सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. आता इथे या ठिकाणी 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत, P, R आणि Q. ऑल द 3 सर्कल्स विथ सेंटर्स P, Q, R पास थ्रू पॉईंट A. हाऊ मेनी मोर सच सर्कल्स मे पास थ्रू पॉईंट A. किती सर्कल्स आपल्याला A मधून जाणारे काढता येतात. वी कॅन ड्रॉ इन्फायनाईट सर्कल्स, मेनी सर्कल्स पासिंग थ्रू पॉईंट A. म्हणजे कितीही सर्कल्स आपण A मधून जाणारे काढू शकतो. एक जर पॉईंट दिलेला असेल तर त्यामधून जाणारे कितीही सर्कल्स आपल्याला काढता येतात. इन्फायनाईट सर्कल्स कॅन बी ड्रॉन. नाव इन द ॲडजॉइनिंग फिगर हाऊ मेनी सर्कल्स पास थ्रू पॉईंट्स A अँड B. A आणि B मधून जाणारे किती सर्कल्स काढता येतात. तर मागच्या वर्षी आपण इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आपण शिकलो होतो. इथे AB हा सेगमेंट जॉईन केला आणि या ABचा काय केलेला आहे, परपेंडिक्युलर काढलेला आहे. लाईन L इज परपेंडिक्युलर टू AB. आता या लाईन Lवर आपण कुठलाही पॉईंट घेतला, जसं की P हा पॉईंट आपण घेतलेला आहे, AP एवढं काय घेतलं, रेडियस घेतलं आणि सर्कल काढलं, तर ते कशातनं जाईल, B मधून सुद्धा जाईल. या परपेंडिक्युलरवर आपण इन्फायनाईट पॉईंट्स घेऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी AB या पॉईंट्समधून जाणारे आपल्याला इन्फायनाईट सर्कल्स काढता येतात. आता 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स जर दिलेले असतील तर त्यामधून आपल्याला किती सर्कल्स काढता येतील. आता या ठिकाणी 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समध्ये काय करावं लागतं, पुन्हा इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावे लागतात. कुठल्याही 2 साईड्सला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे. ते दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील तो घ्यायचा सर्कलचा सेंटर आणि सर्कल काढायचा. तो या सर्कल या 3ही पॉईंट्समधून जाईल. परंतु इथे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स फक्त 1 and 1 ओनली 1 पॉईंटमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात. अँड देअरफॉर वी कॅन ड्रॉ 1 and only 1 सर्कल इफ 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स आर गिव्हन टू अस. आणि त्याच्यावरनं आता या व्यतिरिक्त कोलिनियर पॉईंट्स जर दिले असतील, हे नॉन कोलिनियर पॉईंट्स झाले. कोलिनियर पॉईंट्स दिले असतील म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जर 3 पॉईंट्स दिले असतील तर आपल्याला एकही सर्कल काढता येणार नाही. आता आपण या सगळ्या प्रॉपर्टीजला रिकॉल करूया. इन्फायनाईट सर्कल्स पास थ्रू 1 पॉईंट. इन्फायनाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. देअर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स अँड नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स. म्हणजेच एका पॉईंटमधून जाणारे कितीही सर्कल्स काढता येतात. 2 डिस्टिंक्ट पॉईंट्समधून जाणारे सुद्धा कितीही सर्कल्स काढता येतात. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधून जाणारं एक आणि एकच सर्कल काढता येतं. तर 3 कोलिनियर पॉईंट्समधून जाणारं एकही सर्कल काढता येत नाही. यानंतरच्या ज्या पुढच्या प्रॉपर्टीज आहेत, सेकंड अँड टँजंटशी रिलेटेड प्रॉपर्टीज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.